माझे हरिले चित्त, बहार वित्त विसरले, आता कैशी जाऊ घरा, नोहे बरा लौकिक, परखियासी संगता गोष्टी, परखियासी संगता गोष्टी घरची कुठे खातील, आता कैशी जाऊ घरा, नोहे बरा लौकिक. तुका म्हणे निवांत राहे, तुका म्हणे निवांत राहे, पाहिले पाहे परतोनी, आता कैशी जाऊ घरा, नोहे बरा लौकिक. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम, द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यमविमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं, काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं, राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं, वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं, राघवं रावणारिं. जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. ज्ञानेशं ज्ञानमूर्तींच साक्षात प्रेम स्वरूपिणां, नामदेवंच दयामूर्ते नाथं वंदे पुनः पुनः. वैराग्य से परामूर्ते देहो क्षेत्र निवासिनां, तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकं, विठाला विठाला. हरिने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले, आता कैशी जाऊ घरा, नोहे बरा लौकिक. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवनी जगत आधार, साधकांची माईबाप, योग्यांची माऊली, अनाथांची माय, विश्वसंत माऊली ज्ञानोबाराय, वारकरी संप्रदायाचा श्वास, वारकरी संप्रदायाचं हृदय, वारकरी संप्रदायाचा प्राण, एका विटेवरती उभा असणारा तो भगवान पांडुरंग पंढरीश परमात्मा, ज्या भगवंताशिवाय झाडाचं पान हलत नाही, ज्या भगवंताशिवाय तुम्ही आम्ही जगू शकत नाही, ज्या भगवंताशिवाय हे शरीर चालत नाही, नोहे नोहे हे विश्व सुद्धा ज्या भगवंताच्या सत्तेशिवाय चालत नाहीये, असा पंढरपूर निवासिनी भगवान पांडुरंग पंढरीश परमात्मा, आणि त्या भगवंताला देखील प्रिय असणारे संत श्री ओंकारनाथ महाराज, ओंकारदेव महाराज, भगवंताच्या आणि ओंकारनाथ भगवंताच्या चरणाविंद सेवा समर्पित करण्यासाठी निवडलेली आजची गवळण, अक्षय तनुगात्र परम पवित्र महासत्पात्र आणि बोल्लोबा पुत्र असणारे देहूचे श्रीमंत साधू, या वैकुंठाला गमन असणारे, जिजाईला रमन असणारे
एवढंच नाही तर जगाचा संसार सुखाचा व्हावा याच्याकरता स्वतःच्या प्रपंचाची राख रांगोळी करणारे देहूचे मालक तुकोबाराय. विठ्ठला विठ्ठला. आजच्या गवळणीमध्ये देहूचे मालक श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबाराय गवळणीच्या झालेल्या चित्ताच्या अवस्थेचं प्रतिपादन करतात की किती भगवंताने गवळणीच्या चित्ताला मोहित केलंय. भगवंताचं वेड लागल्यानंतर, भगवंताचं भजन नित्यानं करत असल्यानंतर मानवाच्या मनाची काय स्थिती होते. भगवंताने या चित्ताची चोरी केल्यानंतर, मनाची चोरी केल्यानंतर परिणाम काय होतोय हे गवळणीचा आणि तुकोबारायचा संवाद म्हणजे आजचं कीर्तन आहे. विठ्ठला विठ्ठला. काल्याच्या कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा. पवित्र पावन भूमीमध्ये साक्षात भगवंताच्या प्रांगणामध्ये श्री ओंकार देवांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेल्या पुण्यनगरीमध्ये ही काही सामान्य भूमी नाही, ही अत्यंत पवित्र भूमी आहे की ज्या भूमीमध्ये 1-2 दिवस नाही, 2-3 महिने नाही तर सलग 11 महिने भगवंतांनी वास्तव्य केलेली पवित्र भूमी आहे. इतकी पवित्र आणि पावन असणारी भूमी आहे आणि त्याच भूमीमध्ये त्याच भगवंताची 35 वर्षे सेवा केली आणि 36व्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने आजचे हे हरिकीर्तन आहे. भव्य दिव्य स्वरूपाचा नामसप्ताह द्यावेत तेवढे धन्यवाद सर्व परिसरातील आणि सर्व ओंकारदेव भक्तांना साष्टांग प्रणिपात आहे. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक आहे. हरिभक्तीपरायण परमार्थ प्रेमी परमस्नेही परम आदरणीय गायन क्षेत्रातील दिग्गज महाराज मंडळी उपस्थित आहेत. परममित्र परमार्थ प्रेमी परमस्नेही परम आदरणीय या परिसराचं वैभव असणारे वारकरी रत्न श्री अमोल महाराज करे अत्यंत सुंदर, तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद आहेत. त्याचबरोबर परमार्थ प्रेमी परमस्नेही परम आदरणीय श्री कृष्णा महाराज, तुम्हाला सुद्धा धन्यवाद आहेत. गोड मृदंगाची साथ करण्याकरता उपस्थित असणारे माझे परममित्र नामवंत मृदंगाचार्य श्री हरिभक्तीपरायण मारुती महाराज, तुम्हाला सुद्धा धन्यवाद आहेत. नतमस्तक आहे तुमच्या सगळ्यांच्या चरणावरती. ही सगळी टाळकरी गुणीजन महाराज मंडळी सगळ्यांना वंदन आहे. ज्यांचं मोलाचं मार्गदर्शन आपल्या नामसप्ताह करत आहे ते परमार्थ प्रेमी परमस्नेही परम आदरणीय श्री संतोष महाराज, तुम्हाला सुद्धा धन्यवाद आहेत. सुंदर चाल ज्यांनी पाठीमागं गायली त्यांना सुद्धा धन्यवाद. माझ्यासोबत आलेले माझे परममित्र नामवंत गायनाचार्य संगीत विशारद संगीत रत्न माझे परममित्र श्री हरिभक्तीपरायण गोरख महाराज, तुम्हाला सुद्धा नतमस्तक. मृदंगाचार्य उपस्थित आहेत. पंडित विष्णुपंत लोंढे गुरुजी यांचे पटशिष्य नामवंत मृदंगाचार्य श्री हरिभक्तीपरायण प्रदीपजी महाराज, तुम्हाला दोघालाही धन्यवाद देतो. सोबदार टाळकरी गुणीजन महाराज मंडळी, माता भगिनी पुरुषवंद, मागं बसलेले, त्याच्या मागं बसलेले, पाये लांबिलेले, पाये आकडिलेले, झोपी चाललेले, जे मंडपात बसले ते, जे आजच आले ते, जे येणाराला येऊ देत नाहीत ते, आणि जे पंक्तीच्या टायमाला येणार आहेत ते, सगळ्यांना धन्यवाद. विठ्ठला विठ्ठला. अत्यंत पवित्र भूमीतलं कीर्तन, भगवंताच्या साक्षात प्रांगणातलाच हे कीर्तन आहे. मी तर असं म्हणेल साक्षात पंढरपुरातल्या मालकाच्या दरबारातलाच कीर्तन आहे. विठ्ठला विठ्ठला. अत्यंत पवित्र भूमी, अत्यंत पवित्र माती आहे की ज्या भूमीमध्ये, ज्या मातीमध्ये साक्षात भगवंताचं वास्तव्य झालेली इतकी पवित्र असणारी भूमी आहे. आणि आमचं सुद्धा भाग्य म्हणावं लागेल. काय ह्या तरुण पोरांच्या कमिटीच्या मनामध्ये आलं
आमच्या सुभाष भाऊंनी फोन केला. मी तर असं म्हणेल की सगळ्या कीर्तनकारापेक्षा भाग्यवान मी एकटा आहे की साक्षात ओंकारनाथ महाराजांनीच मला इथं बोलवलंय आज. आता बरेच जण आल्या म्हणले असते ह्याला कशाला दिला असन कीर्तन. अरे बाबा, इच्छू लहान असला काय मोठा असला काय ठणका सारखाच देतो बाबा. विठ्ठल विठ्ठल. गोड असणारी साऊंड सिस्टीम आहे, तुम्हाला सुद्धा धन्यवाद आहेत. एक नंबर. चिर नाही, फिर नाही, कुर नाही, कुठली ऍडजस्टमेंट नाही. वा, धन्यवाद. शूटिंग करण्याकरता दादा उपस्थित आहेत, तुम्हाला सुद्धा धन्यवाद आहेत. चला, मोजक्या वेळात बरोबर 1 तास उरला पिंगळे महाराजाशी. 1 तासात आपल्याला सेवा संपवायची. आमच्या मोहिते काकांनी सांगितले 12 वाजता पुष्पवृष्टी करावला. चला, तुकोबारायांची गवळण सेवेकरता निवडलेले आजच्या गवळणीमध्ये श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबाराय. भजन केल्यानंतर मानवी जीवन किती पवित्र होते आणि किती भगवंत त्यांच्या चित्ताला मोहित करून टाकतो याचं प्रतिपादन करत आहेत. काय होतं भगवंताचं भजन केल्यानंतर? भगवंताची सावळी प्रतिमा या हृदयामध्ये साठवल्यानंतर मानवी जीवनाला काय परिणाम, कशा करता त्याचं भजन करायचंय, किम निमित्ताने त्याचं भजन करायचंय आणि कशा करता त्याचं भजन करायचंय, हे भजन केल्यानंतर मानवी जीवनाला जर काही फायदा होत असेल तर मनुष्य देहानं हे भजन करावं, अन्यथा नाही. फायदा होत असेल तर देवाचं भजन करावं, फायदा होत असेल तर माता ओंकारनाथ देवांच्या चरणी नतमस्तक करावा. परिणाम असा आहे की एकदा का माता ओंकारनाथ भगवंताच्या चरणाविंद नतमस्तक झाला, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून देण्याची ताकद ओंकारनाथ भगवंतामध्ये. विठ्ठल दिलेच त्याच्या करता. ही सेवा असेल, हे पूजन असेल, नामसप्ताह असेल, हरिभजन असेल, सत्संग सोहळा असेल, हरीचं चिंतन असेल, हे मन रद्द करण्याकरता हे भजन आहे. विस्कटलेल्या माणसाच्या मनाची स्थिती बसवण्याकरता भजन आहे. पांगलेल्या मनाला एका जागेवरती आणण्याकरता हे भजन आहे. आणि पापी माणसाचा उद्धार करण्याचं साधन म्हणजे हरिभजन आहे. ज्या ज्या पापी लोकांनी देवाचं भजन केलं त्या त्या पापी लोकांचा उद्धार करण्याचं सामर्थ्य या भजनात आहे. जेवढी पुण्यवान लोकांची संप्रदायात यादी आहे, तेवढीच पापी लोकांची सुद्धा संप्रदायात यादी आहे. जेवढे बी पुण्यवान होऊन गेले पुण्यवानाची बी यादी आहे, आणि जेवढे बी पापी संप्रदायात होऊन गेले त्या पापी लोकांची सुद्धा संप्रदायात यादी आहे. आणि ज्या पापी लोकांनी देवाचं भजन केलं त्या पापी लोकांचा उद्धार करण्याचं काम पंढरपुरातल्या मालकाने केलं. विठ्ठल कर भजन. भजना करता नरदेह, सेवा करण्याकरता नरदेह. इहलोकाची यात्रा संपल्यानंतर परलोकाची यात्रा सुद्धा सुखाची व्हावी याच्याकरता नरदेह. करला का भजन? सेवा कर, पूजन कर. सेवा करण्याकरता जर नरदेह देऊन जर तू सेवा करत नसेल तर पुरुषार्थ काय? भजन करण्याकरता नरदेह जर भजन करत नसेल तर पुरुषार्थ काय? भजन करायचं लांबच, नुसतं उचकीत ह्याच उचकिण्याकरता नरदेह नाही. उचकिण्यातला वेळ जर ओंकारनाथ देवाच्या भजनामध्ये जर खर्च केला तर ओंकारनाथ भगवान तुला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. हे भजना करत आहे, सेवा करत आहे, पूजना करत आहे. आत्मउद्धाराचं साधन म्हणजे हरिभजन आहे. आमच्या पूर्वजांनी केलं, तू सुद्धा कर. आमची पूर्वीची परंपरा आम्हाला सांगून गेली भजन कर. नाही,
गाथा आमच्या हातात दिला, ज्ञानेश्वरी आमच्या हातात दिली वाचण्याकरता, माता समर्पण करण्याकरता, पण नाही, कधी बघितलीच नाही ज्ञानेश्वरी, कधी बघितलाच नाही तुकोबऱ्यांचा गाथा, पाहिलाच नाही, कधी घेतलंच नाही ना त्याचं भजन. आणि ठामपणे सांगतो ऐका, ज्याच्या तोंडात देवाचं नाव येत नाही त्याच्यासारखा पापी या जगात दुसरा कुणी नाही. राम राम, पापीच आहेत सगळे. राम राम, दोन चार बरे आहेत. राम राम, राम राम. अरे दुपारा बी जांभळ्या द्यायला लागलास तू. ह्याच्या करता नरदेह नाही, भजन घेण्याकरता नरदेह. राम राम. तुमच्यापेक्षा माता भगिनी चांगल्या आहेत, एका शब्दात म्हणतात, एका शब्दात. राम राम. अरे म्हणून पैसे त्यांना चालू आहेत, तुम्ही आपलं त्याच पैशाचा गांजा वळायला. अरे कधीतरी झालं पाहिजे बाबा भजन. अरे भजन करण्याकरता दिलं असेल आणि भजन जर करत नसेल तर धिक्कार आहे तुझ्या नरदेहाचा. विठ्ठला विठ्ठला काय होतं महाराज हे भजन केल्यानंतर, ही सेवा केल्यानंतर, हे पूजन केल्यानंतर परिणाम काय होतो ऐका जरा. हे भजन केल्यानंतर साक्षात भगवान परमात्मा दर्शन देतो. हे भजन केल्यानंतर साक्षात आपल्या कुटुंबाचा भार वाहण्याकरता देव येतो. हे भजन केल्यानंतर पंढरपुरातला मालक साक्षात विटेवरून खाली उडी टाकायला तयार आहे. भक्ताचं मनोरथ पूर्ण करायला सुद्धा तो तयार आहे. आणि भक्तांनी मागितलेलं वरदान द्यायला सुद्धा तो तयार आहे. पण आम्ही भजन करायला तयार नाहीत महाराज. हे भजन केल्यानंतर काय होतं? हे भजन माणसाला स्वच्छ बनवतंय. हे माणसाला पवित्र बनवतंय. हे भजन डायरेक्ट देवापर्यंत घेऊन जातंय. इतकी ताकद आहे म्हणले ह्या भजनामध्ये, इतकी ताकद. ज्याने ज्याने देवाचं भजन केलं त्याच्या त्याच्या कोटी कुळाचा उद्धार करण्याचं काम माझ्या पंढरपुरातल्या मालकाने केलंय. पण भजन स्वच्छ असावं, त्या भजनामध्ये कपट नसावा, त्या भजनामध्ये मालिन्य असावं, त्या भजनामध्ये देवापर्यंत जाण्याची ताकद असावी. ज्याने ज्याने केलं त्याचा त्याचा उद्धार देवानी केला. त्याच्यावरती कृपा करण्याचं काम देवानी केलं. अरे गोकुळातल्या गवळणीला त्याचं काहीच ज्ञान नव्हतं, पण जिथून कुठून भगवंताच्या बासरीचा आवाज ऐकला की हातातलं काम सगळं सोडून द्यायच्या. जिथून आवाज येतोय तिथं जाऊन आनंदाने डोलायच्या. का? त्या भगवंताच्या बासरीचा जरा आगळा वेगळा आवाज आहे. त्या भगवंताच्या ध्वनीची जरा आगळी वेगळी लपक आहे. एकदा का त्याची मुरली त्यांच्या कानावरती पडली, सगळं सोडून द्यायचं. सगळं जेवढं बी काय काम धरलंय हातात, सगळ्या कामाचं सगळं बाजूला. आणि जिथून यमुना मैयाच्या तीरावरून आवाज येतोय तिथं जाऊन आनंदाने डोलायच्या, आनंदाने मग्न व्हायच्या. का? कारण संसारात जो आनंद नाही तो आनंद भगवंताच्या सानिध्यामध्ये. संसारात जेवढं चित्त लागत नाही तेवढं चित्त मंडपमध्ये भगवंताच्या सानिध्यामध्ये लागत असते. मला सांगा, घरी करमत आहे का हित करमत आहे? घरी करमत आहे पण हित गरमत आहे का नाही? फॅन बंद करा बरं माझं. घरी करमत आहे का हित करम नाही ना, बंद करा डायरेक्ट, त्याचे आवाज येतोय. हा हा बस ओके. प्रपंचामध्ये असून सुद्धा देवाचं भजन केलं ते गोकुळातल्या गवळणीने. सगळं काम धंदा सोडायच्या आणि देवाच्या भजनामध्ये तल्लीन व्हायच्या. अशी गोकुळातली एक गवळण भगवंताच्या बासरीचा आवाज ऐकला, घरातलं काम सगळं सोडून दिलं. भरलेली घागर सुद्धा खाली ओतून टाकली, भगवंताच्या बासरीचा आवाज करण्याकरता निघून गेली. आवाज इतका मोहित करणार आहे.
चित्त एकदम वेधून घेणारा आवाज भगवंताच्या बासरीचा आहे. बासरीचा आवाज ऐकला, घरातून बाहेर पडली, यमुना मैयाच्या तीरावरती गेली आणि पाण्याने घागर भरली आणि घराकडे निघत असताना एकदम बंद झाली. एकदम मुरलीचा आवाज बंद झाला, जागच्या जाग्यावर बंद झाला. घागर घेतली आणि गवळण घराकडे निघाली. ऐका जरा लक्ष देऊन. आणि घराकडे जात असताना उन्हाचा पहारा पडलेला आहे आणि तेवढ्या उन्हाच्या काळोख्यामध्ये तत्क्षणाला भगवंताच्या बासरीचा आवाज तिच्या कानावरती पडला. रस्त्याने चालणारी गवळण चित्र डोळ्यासमोर आणा. वरती पाण्याने भरलेली घागर आहे, निघाली घराकडे. चालता 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 भगवंताच्या वेणूचा आवाज तिच्या कानावरती पडलाय. भगवंताची बासरी तिच्या कानाला ऐकायला आली. काय भगवंताविषयी प्रेम असेल, काय भगवंताच्या बासरीविषयी जिव्हाळा असेल, काय भगवंताविषयी अंतकरण प्रेमळ असेल. किती एकनिष्ठ भाव गोकुळातल्या गवळणीचा झालेला आहे. ज्या क्षणाला गवळणीच्या कानावरती आवाज पडला त्याच क्षणाला गवळणी एकदम स्टॅच्यू झाली. मागचा पाय मागन, पुढचा पाय पुढं, अशी गवळणी एकदम स्तब्ध उभा राहिली. सकाळ झाली, दुपार झाली, गवळण तशीच. तेवढ्यात तुकोबार आहे तिथं आली. तुम्ही म्हणता तेवढ्या अवतारात तुकोबाराय देवाच्या सोबत होते. जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर. जेवढे बी अवतार झाले तेवढ्या अवतारात तुकोबार. बघितलं तुकोबारायनी गवळणीला असं, आणि बघितल्यानंतर गवळणीला विचारलं, ए गवळणी, अशी रस्त्यात का उभी राहिलीस ग? असं कमून काय करायला लागलीस ग? असं रस्त्यात का उभी राहिलीस? त्यावेळेस ती गवळण म्हणते, काय करू महाराज, ओ महाराज, काय करू? भगवंतानी एवढं माझ्या चित्ताला मोहून टाकले, एवढं माझं चित्त त्याने हरण केलंय की काय करावं ह्याच भान राहिलं. अगं घरी जा. तेवढ्यात ती गवळण म्हणते, महाराज काय झालंय सांगू का तुम्हाला? हरीने बोला बोला सगळे बोला, वाजवा, टाळ वाजवा.
नका वाजू. काय जीवावर आलंय तुमच्या सुद्धा. काही काही तर निष्ठी बघायली. तू काय बांगायस का काय? अरे बघण्याकरता नाही, आनंद घेण्याकरता कीर्तन आहे. माझं तर तत्व असं आहे महाराज, मला कोण काय म्हणतं, मला कोण चांगलं म्हणतं, कोण वाईट म्हणतं, ह्याचा उभ्या आयुष्यात बाबा कधी विचार करत नाही. लोकांचा विचार कायला करायचा? कमून करायचं लोकांचा विचार? ज्याला बायको विचारित नाही ते महाराजाला म्हणतंय ते जरा चुकीचंच होतं, तू घरचं बघ. तो ह्या बुद्धीनुसार कीर्तन करायला मी काय तुमच्या इथं कामाला थोडाच आहे. कीर्तनकाराने लोकांच्या मनावर कीर्तन करण्यापेक्षा कीर्तनकाराने संत प्रमाणावर कीर्तन करावं. पण आपल्या मस्तीतला आपला परमार्थ असावा. जे आमच्या पूर्वजांनी परमार्थ केलाय तो परमार्थ आमचा असला पाहिजे. ज्या रस्त्याने आमचे पूर्वज गेलेत, जी वाट आमच्या पूर्वजांनी आम्हाला दाखवली, त्या वाटेनं त्या वाटेनं माणसाचं मार्गक्रमण असलं पाहिजे. त्या दिशेनं आमची वाटचाल असली पाहिजे. कुठल्या दिशेनं आमचा बाप गेलाय, हा ज्या दिशेनं आमचे बाप गेलेत त्या दिशेनं आमची वाटचाल असली पाहिजे. आनंद याचा वाटतो की जो मार्ग या परिसराला, या पंचकृषीला, या गावाला श्री ओंकारनाथ देवांनी दाखवलाय, त्या मार्गाने आचरण करण्याचं काम ही तरुण पोरं करतात. या तरुण पोरांसाठी एकदा टाळी वाजवा. भरकटलेल्या माणसाच्या जीवाला एका जागेवर आणण्याकरता फक्त संत कारणीभूत आहेत. दिशाभूल झालेल्या माणसाच्या मनाला एका जागेवर आणण्याकरता फक्त संत कारणीभूत आहेत आणि दुसरं देवाचं भजन कारणीभूत आहे. पण आता असं झालंय मोहिते महाराज, जे संताच्या संगतीत जाईन, जे देवाचं जे जे कार करीन, त्याला हे लोक कधीच चांगलं म्हणत नाही. एखादा जर कधीच भाजनात येत नाही, तो जर भाजनात आला आणि चांगलं जर भजन म्हणायला लागला, आता आपल्याला येत नसल्यावर दुसऱ्याला चांगलं म्हणायला काय अडचण आहे? हो बरोबर आहे का चूक आहे? आता आपल्याला येत नाही, संतोष महाराज आपल्याला येत नाही. आता समजा मला गायन येत नाही, आता हे महाराज म्हणतात करे महाराज वा एक नंबर, मला आवडतं त्यांचं. दुसऱ्याला मोठे पण द्यायला काय अडचण आहे? आपण म्हणलं तुम्ही नाहीत भजन करीत, ते म्हणलं आपलं भजनाच नाही जमत. पण तुमचे शेजारी काय भजन म्हणतात, लय एक नंबर. काय तुमच्या शेजाऱ्याचा आवाज आहे बाबा, एक नंबर. त्याला येत नाही पण ते शेजाऱ्याचं वर्णन केल्यावर काय म्हणतंय, हा ते असं जिवळत कुंकडे बी. म्हणजे दुसऱ्याला मोठे पण देण्याची ताकद माणसाच्या मनात नाही. पण माझं स्पष्ट मत असं आहे, स्पष्ट स्टेटमेंट असं आहे, जिथं तुकोबा राहिल्या समाजाने सोडलं नाही, जिथं ज्ञानोबा राहिल्या समाजाने सोडलं नाही, तिथं आम्हाला सोडणार आहे का? अरे जिथं ज्ञानोबा राहायला सोडलं नाही, जिथं तुकोबा रायांना सोडलं नाही, ते काय सामान्य होते का? साक्षात महाविष्णूचा अवतार असणारे ज्ञानोबा आहेत आणि साक्षात काळाच्या डोक्यावरती सुद्धा पाय देण्याची ताकद ज्यांच्यामध्ये होती, ताकद जी धमक त्यांच्यामध्ये होती, ते तुकोबा आहेत. अरे काळ त्यांच्या इथं कामाला आहे. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे, एवढा अधिकार जर तुकोबरायांचा असेल आणि वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी शोभणारं नाव जर तुकोबरायाचं असेल, तर ते तुकोबराय का सामान्य होते? अरे त्यांना सुद्धा या लोकांनी छळ केलाय, त्यांचा सुद्धा या समाजाने तिरस्कार केलाय, त्यांची सुद्धा या समाजाने विटंबना केली आहे. भजन करायला लागले तर गाव तुकोबरायांना विरोध करायला लागलं, विणा वाजवायला लागले तर गावातल्या नास्तिक लोकांनी तुकोबरायांचा विणा हिसकावून घ्यावा, भजन करायला लागले तर डोक्याला बांधलेली पगडी, डोक्याला बांधलेला फेटा हा गावातल्या लोकांनी फेकून द्यावा. हो पण डगमगले नाहीत. ज्या समाजाने त्रास दिला, ज्या समाजानं निंदा केली, ज्या समाजानं तुकोबरायांचा छळ केला,
त्याच समाजाचं कल्याण करण्याकरता तुकोबारायांनी गाथा समाजाला दान दिला. आणि त्या संप्रदायाचे आम्ही पायी आहेत, त्या संप्रदायाचे तत्व जपणारी आम्ही माणसं आहेत. दुष्काळ पडला, द्रव्य लोकांना वाटून टाकलं. धर्म पत्नी मेली, तिला अन्न भेटलं नाही, पण देवाचं भजन सोडलं नाही. दावणीला बांधलेली जनावरं मेली, पण देवाचं भजन सोडलं नाही. अखंडरित्या पंढरपुरातल्या मालकाचा जयघोष, अखंडरित्या पंढरपुरातल्या मालकाला आळवण्याचा प्रयत्न देहूच्या मालकाने केला. अंधाराकडे गेलेल्या समाजाला प्रकाशाकडे नेण्याचं काम माझ्या देहूच्या तुकोबारायांनी केलं. पण तरी सुद्धा गाव विरोधात कमावलेली संपत्ती म्हणजे गाथा तुकोबारायांचा इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवण्याकरता ही नास्तिक माणसं तयार झाली, बुद्धी ढळली आणि कमावलेली संपत्ती लोकांनी इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडून टाकली. पण डगमगले नाहीत. 13 दिवसाचं पारण माझ्या देहूच्या मालकाने केलं. आणि ताकद देहूच्या मालकाची अशी आहे की बुडालेला गाथा सुद्धा 13 दिवसांनी वरती काढण्याचं काम माझ्या पंढरपुरातल्या मालकाने केलं. जळी दगडा जाई नवाया जळी दगडा सहित वह्यान तारी येल्या जैशाला ह्या. लोकांनी त्रास दिला, लोकांनी लांब केलं, पण देवानी जवळ केलं. लोकांनी गाथा बुडवला आणि देवानी तरंगत वरती काढला. ह्या अवलादी तवापासून बुडिण्याकरताच तयार आहे. खरं सांगतो महाराज, हे समाज असा आहे, समाज मानायला लागला म्हणून कधी भुलायचं नाही. समाज इज्जत द्यायला लागला म्हणजे समाजाच्या जास्त आहारी जायचं नाही. एवढा वाईट समाज आहे, फक्त एक डोक्यात आणायचं, म्हणजे समाजाने ज्ञानोबारायला सोडलं नाही, तुकोबारायला सोडलं नाही, तो आम्हाला सोडील काय. समाजाला डोक्यावरही घ्यायचं माहिती आणि पायाखाली द्यायचं बी माहिती. समाजाचा जास्त विचार करायचा नाही, विचार करायचा तो देवाच्या भजनाचा. केला विचार तुकोबारायांनी, समाजाचा नाही देवाचा. भजन करता करता विरोधात गेले, विना हिसकावून घेतला, चिपुळ्या हिसकावून घेतल्या, पण डगमगले नाही. तो गाव विरोधात गेलं, भावकी विरोधात गेली, स्वतःची धर्मपत्नी सुद्धा तुकोबारायांच्या विरोधात, पण डगमगले नाहीत. कारण व्यावहारिक श्रीमंती नव्हती, पण भजनाची श्रीमंती भक्कम होती. वाईट प्रसंग आले, डगमगले नाहीत, देवाचं भजन सोडलं नाही. पण ऐका, उकळतं पाणी सुद्धा लोकांनी अंगावर फेकलं होतं तुकोबारायांच्या. फोड आले अंगाला तरी सुद्धा डगमगले नाहीत. गाथा बुडवला तरी सुद्धा डगमगले नाहीत. ह्या लोकांनी बोराटीच्या काठीने मारलं तुकोबारायला तरी सुद्धा तुकोबाराय डगमगले नाहीत. पण ज्या दिवशी गावाचे चालवणारे जे पाटील लोक तुकोबारायच्या विरोधात गेले, त्या दिवशी तुकोबाराय जरा खचले. तुकोबाराय देवाच्या समोर गेले आणि म्हणले, देवा कोपला लाटील गावीची हिलोन, कोपला लाटील गावीची हिलोन, कोपला लाटील
लोक गोपाला पाटील गावीचे लोक. आता माझा पिते आता माझा पिते आपला पाटील गावीचे लोक गोपाला पाटील गावीचे लोक गोपाला पाटील गावीचे लोक गोपाला देवाच्या समोर उभे राहिले आणि देवाला म्हणायला लागले, देवा बायको मेली वाईट वाटलं नाही रे, तुझं भजन केलं आम्ही. देवा दावणीला बांधलेली जनावर मेली वाईट वाटलं नाही, देवाचं भजन तुझं सोडलं नाही आम्ही कधी. पण सत्ता चालवणारे पाटील लोक विरोधात गेले आणि तू विटेवरून बघत राहिलास, ह्याचं मला वाईट वाटतंय. अरे आम्ही भक्त म्हणून तुला देव पण आहे, आमुचिया भावे तुझं देवपण हे का विसरून राहिलासी. आम्ही तुझा प्रचार करतोय, आम्ही तुझं भजन करतोय म्हणून तू विटेवर उभा आहेस. ज्या दिवशी आम्ही तुझं भजन करायचं बंद केलं त्या दिवशी कोण तुझ्या रावळामध्ये येईल, कोण तुला देव म्हणेल. स्वतःला देवपण म्हणून घेतोस आणि भक्ताचं जर रक्षण करता येत नसेल तर देत तुझ्या देवपणाचा राजीनामा. देव म्हणून घेण्याचा अधिकार नाही. तुला लाज वाटत नाही पण मला लाज वाटते. लाज वाटे मना तुझा म्हणविता दास. भक्ती भक्कम असली की देवाला सुद्धा भांडता येतं. आणि ऐकत जाई असलं कधीतरी, काल्याचे कीर्तन तुम्ही पार उघळून पेलात. पार कृष्ण तुम्हाला सगळा बुडापासून शेंड्यापर्यंत माहीत झालाय, पण आत्मसात आम्ही काही करत नाही. देवाचं चरित्र ऐकायचं म्हणलं की कंटाळा येतो, साधूचं चरित्र ऐकायचं म्हटलं की कंटाळा येतो. पण लक्षात ठेवा, कीर्तनामध्ये पांचट गप्पा ऐकण्यापेक्षा, ह्याचं त्याचं ऐकण्यापेक्षा कीर्तनामध्ये असं चरित्र देवाचं साधूचं ऐकत जा. मनाचं परिवर्तन करण्याची ताकद संत चरित्रात. पण आता राहिले नाहीत लोक तसले. महाराज देवाचं साधूचं सांगायला गेलं, एकदा का बाबा कीर्तन झालं की 2-4 जण लगेच साईडला येतील. काही म्हण पण आजच्या महाराजाचा मला मेळच लागला रे. आणि ह्याचा आणि ह्याच्या बायकोचा मेळ नाही ते जमत. महाराजाचं बघत आहे. काऊन उचकीत असतात, काऊन उचकीत असतात महाराजाचं, काऊन उचकीत असतात. निष्ठ उचकिनार. एकदा का कीर्तन झालं लगेच महाराजाचं उचकायला तयार. म्हणत होतो घेऊ नका, त्याचं उगच घेतलं यांनी. नाव ठेवायला पक्के. दुसरं तर काय म्हणलं माहिती का, हाव अख्ख्या कीर्तनात नुसतं देवाच सांगितलंय. मग काय तुझ्या घरातला सांगू का इथे येऊन. अरे देवाचं सांगण्याकरता तर कीर्तन आहे ना, साधूचं सांगण्याकरता तर कीर्तन आहे ना. नाही नाही म्हणला पण आपल्या डोक्यावरून गेलं त्याचं कीर्तन, मेळ नाही लागला. तिसरं त्याच्यापेक्षा शानम आहे. तिसरं काय म्हणतंय, अरे तात्या तो तरी डोक्यावरून गेलं म्हणलं, आपल्या दोन्ही टांगड्याच्या मधून गेलं, मेळच लागला. म्हणजे देवाचं सांगितल्यावर लोकाला जमत नाही. लक्षात ठेवा, लटिके ते रुचे साच कोणाही न पचे. या वयात आम्ही नेमकं काय सांगतो याच्याकडे लक्ष देऊन नका. या वयामध्ये वारकरी संप्रदायाचा पोशाख धोतर घालतोय, सगळ्यात मोठा परमार्थ आहे. उगा इचकीत जाऊ नका. हे असल्याच आहे ते तसल्याच आहे, मेळ नाही लागला. तू तुझ्या घरचा मेळ लावा आधी. नाव ठेवायलाच लोक पक्के तो. अरे बघ ना तुझं वय किती झालंय. 50 पार केली ना, 60 पार केलीस, 75 पास केलीस, काळ्याचे पांढरे झाले तुझे, अजून नाव ठेवायची सवय गेली नाही. बघ कधी काल तुझ्यावरती झडप घालेन, कधी काल तुला घेऊन जाईल पत्ता लागला नाही. पवित्र मुख दिलाय,
त्या पवित्र मुखाने कुणाला तरी चांगलं म्हण. एक दिवस पंढरपुरातला मालक तुला चांगलं म्हणल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल आणि मग भजन नाही केलं तरी चालतंय. परमार्थच तेव आहे. लयच मोठी माळ घातली म्हणजे लय मोठा परमार्थ आहे का? हो सांगा ना. लयच मोठी माळ घातली म्हणजे लय मोठा परमार्थ आहे का? मग घालायची नाही का? लय मोठी माळ घातली म्हणजे लय मोठा परमार्थक नाही. लय दिंड्या करतो, लय वारी करतो, लय मोठा गण लावतो, रोज देव देव करतो म्हणजे लय मोठा परमार्थ आहे का? माळ घालतो, देव देव करतो, देवपूजा करतो, वाऱ्या करतो, दिंड्या करतो, गंध मोठाले लावतो आणि गावात लोकांच्या काड्या बी करतो. काय करायचं तो ह्या माळीला? हा? स्पष्ट म्हणणं माझं असं आहे, माळ नाही घातली तरी चालेल. तुम्ही म्हणणार आता नक्कीच हे डोक्यावर पडलंय सकाळ सकाळी आता आता. मला काही म्हणा, ह्या गोळ्या संपल्यात असं म्हणा, मला माळ नाही घातली तरी चालेल, पण दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी व्हा, दुसऱ्याच्या आनंदामध्ये सहभागी व्हा. हॅलो मोटर बंद. येते काय इकडं? बरं यमुना माया चालत आली मग. विठ्ठल विठ्ठल माळ नाही घातली तरी चालते, पण दुसऱ्याला मोठं म्हणण्याची ताकद ठेवा. हा सगळ्यात मोठा परमार्थ आहे. दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद, दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख माना, परमार्थ सफल होईल. भजन करा पण अंतकरणातून, सेवा करा अंतकरणातून. गोकुळातल्या गवळणींनी केलं, आम्ही करावं. भाग्यवान असतील गोकुळातल्या गवळणी की त्यांना साक्षात देव भेटला. भाग्यवान असतील की साक्षात कुणाच्या तरी कडेवरती देव येऊन बसला. भाग्यवान असतील की त्यांच्या भगवंताच्या चरणाची माती त्यांच्या कपाळाला लागली. भाग्यवान असतील की त्यांच्या सोबत रास क्रीडा खेळण्याचं भाग्य त्या गोकुळातल्या गवळणीमध्ये होतं. भाग्यवान असतील की भगवंताच्या रथाला आडव्या झाल्या गोकुळातल्या गवळणी. इतकं मोहित केलं भगवंताने, इतकं त्यांचं चित्त हरण केलं की ज्या दिवशी अक्रूर भगवंताला नेण्याकरता आल्या त्या दिवशी साक्षात रथाला आडव्या पडल्या गवळणी. अक्रूरा नेऊ नका आमच्या देवा, नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान. वृंदावनी सकल जनाती देवरे जीवदान अक्रूरा, नको नेऊ अक्रूरा, नको नेऊ भगवान, नको नेऊ नको नेऊ भगवान. हे अक्रूरा आमच्या देवाला घेऊन जाऊ नकोस रे. अक्रूर नेण्याकरता आलाय आणि भगवंत सुद्धा रथात पाय टाकल्यानंतर गवळणी सांगतात, ए अक्रूरा, जर न्यायचं असेल ना आमच्या देवाला तर या रथाचं चाक आमच्या अंगावरतून घाल आणि मग आमच्या देवाला घेऊन जा. काय देवावरती प्रेम असेल. आणि अक्रूराला शिव्या द्यायला लागल्या गवळणी, ए अक्रूरा चांडाळा, कोणी पाठवलंय तुला? काय देवाविषयी प्रेम असेल, काय देवाविषयी भक्ती असेल. एक क्षण सुद्धा देवाच्या व्यतिरिक्त राहत नव्हत्या. आमच्या एकदा तोंडात देवाचं नाव येणार, एकदा रामकृष्ण हरी म्हणिनात लोक, एकदा सुद्धा. आता तुम्ही मला 2-3 फोन केले,
सुरुवातीला मी काय म्हणतो, रामकृष्ण हरी. उद्देश असा असतो की आपण रामकृष्ण हरी म्हणलं की पुढच्याने बी रामकृष्ण हरी म्हणलं पाहिजे. काही काही गावात म्हातारी इतकी विचित्र. एका म्हातारीने मला फोन केला हो. आणि नवीन नंबर दिसला, मी म्हणलं जय हरी. ते म्हणलं तो आयला महाराजालाच लागला फोन, कट करा कट करा. जय हरी म्हणलं नाही होते. आता काय काय विनोद झालेला बी मेळ लागा नाही निष्ठी. कव्हार बी तसेच बसले आणि तसलेच लोक जास्त. पुढं बसलं आणि त्याला विचारलं मी, म्हणलं जय हरी. म्हणलं जा पंक्तीला या म्हणलं तुम्ही आता डायरेक्ट. मला मेळ लागा ना म्हणलं काय उपयोग. एक क्षण सुद्धा देवाच्या भजनाच्या व्यतिरिक्त राहत नव्हत्या. ए अक्रूरा, न्यायचं असेल तरी अंगावरून चाक घालन मग आमच्या देवाला घेऊन जा. काय देवाविषयी प्रेम असेल हो, काय देवाविषयी भाव असेल. आज आमच्यात भाव नाही, श्रद्धा नाही. 1.5 किलोचे टाळं पावशेराव झाले तरी देवाचा मेळ लागणार. आणि ते लोक स्वतःला शान समजतात. मायासारखा भजने आहे का, तो आत्ता भजन मातीत घातलंय सगळं. कमून स्वतःवर एवढा गर्व करतात लोक, मेळ लागत नाही. रावणासारख्याच टिकलं नाही, तू ह्या भजनाचं काय घेऊन बसलास. रावणासारख्याने इच्छा केली ते 3 स्वर्गाला शिडी लावीन. बरी लाई लावली ती बर केलं त्याने. या लोकांनी आम्हाला खाली घेतलं असतं शिडींवरून. म्हणले असते तूच खाली चल, जरा डाब्या बसून माघारी येऊ. लोक काही शहाणे आहेत का काय. बरं झालं मग रावणासारख्याची घमेंड टिकली नाही तर तुझं आमचं काय घेऊन बसलास. मग गर्व कधी करायचं नाही. भजनामध्ये जेवढा वेळ माणसाचा जाईल तेवढा देव कृपा करेल. श्रीमंतीचं ढोंगार जर लोकांना दाखवित असाल, पैशाची श्रीमंती, व्यावहारिक श्रीमंती, बंगल्याची श्रीमंती, गाड्याची श्रीमंती ही जर लोकांना दाखवण्याकरता जर फिरवत असाल, एक दिवस त्या श्रीमंतीचा लय होईल. आणि त्या श्रीमंती बरोबर ओंकारनाथ देवाचं भजन जर जुटलेलं असेल तर श्रीमंती एक ना एक दिवस वाढत जाईल. विठ्ठल तुझ्या श्रीमंतीला भजनाचा स्पर्श झाला पाहिजे. कर भजन. तो कमणे इतक्या जोरात वाजले मला आठे की माणसं किती, टाळ्या वाजतात किती. असू द्या, जाऊ द्या. तू का म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे.
संप्रदायाने कीर्तनाला महत्व नाही दिलं. संप्रदायाने महत्व कशाला दिलंय? कीर्तन काय सोपं आहे का महाराज? आता ही पत्रिका बघी. कीर्तन काय सोपं आहे का? सोपं कीर्तन? बघा हे महाराज सगळे आबा बाबा बाबा 35 40 कुणी 45 कुणी 50 अशाच वयाचे सगळे. अशाच वयाचे ना सगळे. अरे तुमचे डोके तिसरीकडे जातात, त्याला मी काय करू? किती हे सोपं आहे का एवढ्या वयाचे महाराज आणायचे? जाऊ द्या, त्याच्यात माझा बी नंबर लागलाय. वयात नाही आता. सोपं आहे का कीर्तन? कीर्तन सोपं आहे? भजन सोपं आहे. तू का म्हणे येते भजन प्रमाण. एक जण काय म्हणला माहिती का? आता ऐका, जरा बोर नाही झालं तुम्हाला? मग उन्हाच्या पाऱ्यात थंड वगैरे काय सांगायचं नाही? कॅन्सल. हा कॅन्सल जाऊ द्या. एक जण म्हणला हे आमच्या गावातली लय श्रीमंत आहेत. म्हणलं बर, ते अक्षर शिकलं खरंय, खोट बोलायचं नाही. काय म्हणलं माहितीये का? हे आमच्या गावातले लय श्रीमंत आहेत. म्हणलं बर, शाळा ह्यांच्याच, कारखाने ह्यांचेच, दूध डेअरी ह्यांच्याच, पतसंस्था ह्यांच्याच, वाळूचे धंदे ह्यांचेच, जेवढ्या बी कंपन्याच्या गाड्यात म्हणले 4 व्हीलर सगळे ह्यांच्याकडे. एक नंबर श्रीमंत आहेत म्हणले. श्रीमंतीला चॅलेंजेस नाही, नो चॅलेंज श्रीमंती म्हणले. इतका पैसा आहे म्हणले महाराज, पैशाचं वर्णनच करता येत नाही. इतका पैसा आहे, लय पैसा आहे, आमच्या परिसरातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे, इतकं वर्णन करते. मी म्हणलं मग आपल्याला 2 लाख तसे देते का? म्हणलं नाही. मग काय करत त्या जाळायचं का मला त्या श्रीमंतीचं? काय करायचं? त्याची श्रीमंती जर ओंकारनाथ देवाच्या भगवंताच्या जर काहीतरी कामाला येत असेल तर श्रीमंती फायद्याची. त्याची श्रीमंती जर गरीब मुलींचं लग्न लागत असेल, त्या मुलीच्या लग्नामध्ये जर ते काही दान करीत असेल तर श्रीमंती फायद्याची ना. जर त्याची श्रीमंती अनाथ मुलांचं रक्षण करीत असेल, गोरगरीब मुलांना जर सांभाळ करण्याचा प्रयत्न करीत असेल, जे मतिमंद आहेत, ज्यांना दिसत नाही, ज्यांना चालता येत नाही, ज्यांना बोलता येत नाही, अशा आधार ज्यांना गरज आहे, त्या आधार देणाऱ्या लोकांना जर ते आधार देत असतील तर ती श्रीमंती कामाचे. अन्यथा काय थोरपणा जाळा येते. काय करायचं म्हणले त्याच्या थोरपणाला? काडी लावायची का? गप. ती श्रीमंती कामाची नाही. भजनाला ज्याच्या श्रीमंतीची जोड लागलेली ती श्रीमंती कामाची. मग ज्यांनी भजन केलं ते श्रीमंत नव्हते का? सकल संता, हा बरोबर, सकल संतांचा हा राजा आणि स्वामी एकनाथ. सगळ्या संतांनी शिक्कामोर्तब केलाय की सगळ्या संतांचे राजे नाथ महाराज आहेत. नाथ महाराज काय साधे श्रीमंत आहेत? आज सणाला पुरणपोळी खातो आपण, पण नाथ महाराजांच्या घरी घरच्या देवाला रोज पुरणपोळीचा नैवेद्य. इतके नाथ महाराज श्रीमंत आहेत. त्या श्रीमंतीचं वर्णन कुणाला करता आलं नाही. तुकोबाराय काय कमी श्रीमंत नव्हते. ज्ञानोबारायच्या बाबतीत विचार केला तर दारातच सोन्याचं पिंपळ आहे. आपलं काय घेऊन बसलास? जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. काय तुझ्या श्रीमंतीचं ढोंगर सांगायलास लोकाला? भजन कर. गोकुळातल्या गवळणी बी काय साध्या श्रीमंत नव्हत्या, पण श्रीमंती बरोबर भगवंताच्या नावाचं वेड त्यांना लागलं होतं. असं वेड लागलं आणि रस्त्यात उभी राहिली, उन्हाचा पहारा झळझळ झळझळ करीत होता. त्यावेळेस तुकोबाराय गवळणीला सांगतात, गवळणी अशी रस्त्यात का उभी राहिलीस? पाय पोळतात, वरून 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 तुला ऊन लागतंय, डोक्यावरती ओझ आहे तुझ्या, तू काय कर आता घरी जा. त्यावेळेस ती गवळण म्हणते, महाराज, ओ महाराज, महाराज आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा.
सनी सग सनी सग सा नो हे बरा नो हे बरा अलौकिक आता आता कैशी जाऊ घरात नो हे बरा लौकिक तुकोबाराय म्हणले घरी जा लोक काय चांगलेत काही अगं ह्या लोकांनी चांगल्या चांगल्याला सोडलं नाही इकडं लक्ष द्या इकडे इकडं माझ्याकडे इकडं बघा या लोकांनी चांगल्या चांगल्याला सोडलं नाही हे काय लोक चांगलेत का नो हे बरा लौकिक लौकिक चांगला नाही हे लोक तुझ्या घरी जाऊन सांगतील तुझ्या घरचे तुला त्रास देतील फारकियासे सांगता गोष्टी घरचे कोटे खातील घरचे तुला त्रास देतील मग महाराज आता मी काय करू त्यावेळेस तुकोबाराय तिला सांगतात अभंगाच्या शेवटच्या तू चरणात कामने नेवांतराये तू कामने नेवांतराये आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा तुका म्हणे निवांत राहे पाहिले पाहे परतोनी आता कैशी जाऊ घरा नो हे बरा लोकी या तुकोबारायची अभंग गवळण सेवेकरता निवडली आणि जसं काही या गवळणीचा भावार्थ तसा या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलाय मधलं भजल होईल फक्त फुलं वाटत असणाऱ्यांना सगळ्यांना विनंती आहे की शांत शांत बोलू नका शांत व्हा. आणि जलद वाटा आणि फास्ट वाटते आणि एक जण करा सगळे वा माग बसलेले सावलीला बसलेले उन्हात बसलेले पाय लांबिलेले आकडिलेले सगळे 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 केले का सगळ्याने करा सगळे आणि पंढरपुरातल्या मालकाचं भजन आणि रुक्मिणी आई साहेबाचं भजन करायचं विठोबा रखुमाई एक साथ नोहे बरा लौकिक या गवळणीच्या माध्यमातून तुकोबारा आहे भगवंताच्या भजनाचं वेळ लागल्यानंतर काय त्या भजन करणाऱ्याची अवस्था होती याचं प्रतिपादन केलंय
अखंडरित्या ज्या गवळणींनी भगवंताचं भजन केलं तर काय त्या गवळणीची अवस्था झाली की साक्षात देव त्यांच्या समोर येऊन उभा राहिला. साक्षात देवाने त्यांना दर्शन द्यावं. नाही, देवाने त्यांच्यासोबत खेळ खेळावेत. काय देवाची एक आगळी वेगळी लीला असते गड्या. देवाला तुम्ही द्या, देव तुम्हाला नक्की देईल. घेशी तेव्हा फुलं झालं का? घेशी तेव्हा 2 मिनिट. हा 2 मिनिटं. घेशी तेव्हा देशी नाही बरं का, घेशी तेव्हा देशी म्हणजे भाव. हा कळायला जरा वेळ लागतो. हे फुलाच्या गडबडीत मेळ लागत नाही, त्याच्यामुळे विक्षेप झाला की पत्ता लागत नाही लोकाला. अगोदर देवाला द्यावं लागतंय, तेव्हा देव आपल्याला देत असते. मग तुम्ही भाग्यवान आहेत. तुम्ही तुमच्या अंतःकरणातला भाव ओंकारनाथ देवाला समर्पित केलाय. आणि ओंकारनाथ देव असे आहेत की सगळ्यांचं मनोरथ पूर्ण करण्याकरता ओंकार देव हे समर्थ आहेत. त्यांच्या मनात आलं ना महाराज काही बी करू शकते. त्यांच्या मनात यायला पाहिजे. भिकाऱ्याला सुद्धा राजा बनिते आणि राजाला सुद्धा भिकारी बनिते. आहे समर्थाचे काय प्रमाण. तुका म्हणे आले समर्थाच्या मना जरी होय तरी होय राहणार अंक त्याचा. एवढं सामर्थ्य त्यांच्यामध्ये असते, एवढी ताकद त्यांच्यामध्ये. म्हणून हा उत्सव आपला पूर्वीपासून चालत आलेला आहे. त्या उत्सवाचं पालन करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. ऐका, बोला. सर्वांनी उठून उभं राहायचंय. परंपरेनं चालत आलेला जयघोष. आता बरोबर 12:07 कीर्तन संपेल. ऐका फक्त आता थोडं शांत बसा, बोलू नका. तुका म्हणे निवांत राहे, पाहिले पाहे परतोनी, आता कैशी जाऊ घरा, नोहे बरा लौकिक. ढवळणीचा भावार्थ पाहिला. आता मोजक्या वेळात भगवंताच्या चरित्राचं वर्णन आपल्याला करायचं. गोकुळात चरित्र केलं, मथुरेत चरित्र केलं, वृंदावनात चरित्र केलं. पण इतर ठिकाणी चरित्राचा उच्चार जो केलेला आहे त्याचं वर्णन करायचं नाही. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये जे भगवंतानं चरित्र केलं त्या चरित्राचं वर्णन आपल्याला या ठिकाणी करायचंय. काय भगवंताचा इतिहास आहे, काय भगवंताचं चरित्र आहे आणि का ह्याच देवाचं चरित्र संप्रदायात पाहितल्या जात असेल, काय कारण असेल का नाही. जेवढे जेवढे देवाचे अवतार झाले तेवढ्या अवतारापैकी वारकरी संप्रदायाने 2 अवतार याचं प्रामुख्यानं वर्णन केलेलं आहे. एक अवतार आहे राम आणि दुसरा अवतार आहे एक अवतार आहे राम आणि दुसरा कृष्ण. मग रामाचंही वर्णन आहे आणि कृष्णाचंही वर्णन आहे. मग काय गंमत अशी असेल की रामाचं चरित्र हिथं वर्णन केलं जात नाही, कृष्णाचंच का केलं जात आहे. तर ऐका, कृष्णाचं चरित्र हे फक्त उच्चारण करण्याजोग आहे आणि रामाचं चरित्र हे फक्त आचरण करण्याजोग आहे. ह्याचं नुसतं उच्चारण केलं तरी पाप जाते. नाही कोणत्या कीर्तनाला तुम्ही आजपर्यंत आलेला असला तरी जमत आहे, पण काल्याचं कीर्तन ऐकायला कधी हुकायचं नाही. म्हणले का? काल्याचं कीर्तन ऐकल्यानंतर भगवंताचं चरित्र कानावर पडल्यानंतर माणसाचं सगळं पाप जळून जाते. आणि आता जे आजच आले ते काय म्हणत असतील, हो बरं झालं आजच आलो. पण तसं नसतंय. सदस्याचा बी पाठिंबा लागत आहे खालून. सदस्याचा पाठिंबा असल्याशिवाय सरपंच होता येते का? तसं पाप घालण्याकरता एक कीर्तन नाही, सगळे कीर्तन महत्वाचे असं ह्यांना वाटलं. बरं झालं आपल्याच बाजूने बोलत आहे. लय चाप बाजूच आहे, लय चापरा आहे. विठ्ठल मग चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळामधलं चरित्र पाहायचंय. काय भगवंताचं सुद्धा चरित्र असेल हो, काय देवाचं सुद्धा प्रारब्ध असेल. अरे प्रारब्ध देवाच्या बापाला चुकलं नाही कर्म तर तुमचं आमचं काय घेऊन बसलं. कधी म्हणायचं नाही ह्या माणसाने माझं वाईट केलं, चुकून म्हणायचं नाही कधी. त्याच्यात तेवढी ताकद नसते की तुमचं वाईट होईल. असं समजायचं जे झालं असेल ते माझ्या प्रारब्धामुळं, जे झालंय ते माझ्या कर्मामुळं झालंय.
वाईट कुणाचं व्हावं ही कुणाच्यात ताकद नसते. हे करत असतो तर सगळं देवापासून. तुम्ही जे केलंय तेच तुम्हाला भोगावं लागणार. तुम्ही जेवढं पाप केलंय ते तुम्हाला भोगावं लागणार. तुम्ही जेवढं दुसऱ्याचं वाईट केलेलं आहे त्याच्या 10 पट तुमचं वाईट देव करीत असतो. ही गोष्ट ध्यानात ठेवा. म्हणून तुम्ही ऐका, सगळ्या तुम्ही ऐका, कधीच कुणाच्या प्रपंचात काडी लावायचं काम करायचं नाही. तुम्ही एखाद्याच्या प्रपंचात ठिणगी टाकली की देव तुमच्या कुटुंबाची सुद्धा राख रांगोळी करीत असतो. करायचं नाही कधी. कधी एखाद्याचं चांगलं चाललेलं असलं की त्याच्यात टेंबा टाकायचं नाही. तुम्हाला लई नाद आहे. तुला म्हणून सांगते ना, अख्ख्या गावात टेंबा लावी ती. चांगलं चाललेलं असलं जरा जरा व्यवस्थित राहा. देव बघत असते. ओंकारनाथ भगवान बघत येते. देवाच्या बापाला चुकलं नाही. 4 पोरं देवाच्या बापाला, पण अंत समायला एक जवळ नव्हतं. चला जाऊ द्या, जास्त विस्तार करायचा नाही. 5 मिनिटात थांबायचं आपल्याला. देवाचा जन्म कारागृहात. 2 अवतार, एकाचा राजवाड्यात, एकाचा कारागृहात. एकाचा भर दुपारी, एकाचा भर रात्री. एकाचा उन्हाळ्यात, एकाचा पावसाळ्यात. काय देवाचं विचरित्र असेल हो. भगवंताचा जन्म कारागृहात झाला. किती कधी कसे कसे प्रसंग आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कसे मोजक्या वेळात सांगायचं म्हणलं जरा जमलिंग होत असते. जन्म कारागृहात झालाय त्यावेळेस देवाने सांगितले, बाबा इथं मला ठेवू नका, मला नंदाच्या घराला घेऊन चला. त्यावेळेस बापाने सांगितलं, हे बाबा आमच्या हातात बेड्या आहेत आणि कसं घेऊन जायचं, रक्षपाळी इथं सगळे कसं घेऊन जायचं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, फक्त मला हात लावा. उचलीला कमळापती आणि पायीचे बंधने गळती. हा झाला आता, या बसा. हा उचलीला कमळापती आणि पायीची बंधने गळती. असा देवाला हात लावला की सगळे बंधनं तुटून पडले. आणि भगवंताला हात लावला. सगळे घेऊन भगवंत त्या ठिकाणी भगवंताचे वडील घेऊन निघाले. टोपलीमध्ये टाकले. यमुना मैयाला पूर आलेला आहे. कडकडाट विजेचा चमकायला लागलेला आहे. धो 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 यमुना मैया वाहायला लागलेली आहे. तेवढे अवस्थेमध्ये देवाच्या बापाचं चरित्र बघा. देवाच्या बापाने देवाला असं टोपलीत टाकले, गोकुळाकडे घेऊन चाललाय. कमरेला पाणी लागलं, छातीला पाणी लागलं, ओठाला पाणी लागलं. पाणी काय थांबे ना. त्यावेळेस देवानी विचार केला, म्हाताऱ्याच्या तोंडात पाणी जाईन. गपकन म्हातारं पाय काढला. अंगठ्याचं दर्शन यमुना मैयाला दिलं आणि तेथे ठेवी आणि तिथं ठेवण्यात आलं. तिथून वसुदेवजी वापस आले. ऐका इकडे सगळे रक्षपाल जागे झाले. फिरकवणार तेवढ्यात उंच आकाशामध्ये ओढून गेले. ऐका विक्षेप करू नका, बोलू नका. त्यावेळेस आकाशवाणीने सांगितले, कंसा तुझं लागी वधी उपजला मज आधी. मला काय मारतोस. तुला मारणारा माझ्या अगोदर गोकुळामध्ये जन्माला आलाय आणि तू वाढायला लागलाय. कंस तगमगायला लागलाय. कोण आहे का नाही मला वाचवणार. कंसाची भयभीत झाला. मुकुट खाली पडला. सिंहासन सोडलं. रक्तबंबाळ झाला. कोणी आहे का नाही मला वाचवणार. एवढे तुम्हाला धनधान्य दिलं, एवढं तुम्हाला ऐश्वर्यामध्ये वाढवलं, एवढं तुम्हाला लहानाचं मोठं केलं, एवढे पद तुम्हाला दिले. ऐका कुणी येईना. तेवढ्यात महांबळ घोटाला. आता सगळे आले. तुम्हाला सगळा इतिहास माहित आहे. इकडे दुष्काळ पडलाय, इकडे मात्र गोकुळात आनंद आहे. किती आनंद आहे त्या गोकुळात. त्या आनंदाचं वर्णन करत असताना गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. सगळीकडे आनंदी आनंद. एक गवळण दुसऱ्या गवळणीला, दुसरी गवळण तिसऱ्या गवळणीला, तिसरी चौथ्या गवळण सांगे गवळणीला. आणि पुत्र झाला यशोदेला. अशा अख्ख्या गोकुळामध्ये बोबाटा झाला. नंद बाबाला मुलगा झाला. सगळ्या आनंदाचं वर्णन झालं. आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंदाची अंग आनंदाची. सगळीकडे बोबाटा झाला. सगळीकडे आनंद उत्सव साजरा करायला लागले. आणि भगवान लहानाचे हळूहळू मोठे व्हायला लागले. रांगायला लागले. चोऱ्या करायला लागले. खेळायला लागले. नको ऐका नको दुसऱ्याचे गहाराने घरी आणायला लागले. गावातल्या गवळण येऊन सांगायला लागले, यशोदे तुझा कृष्ण खोडकर आहे. त्यावेळेस यशोदा मैया सांगते, माझा कृष्ण चांगला आहे. बाळ सगुण गुणाचं ताण. बाळ दिसतंय गुजिरवान. काय सांगता घराने गोकुळच्या नारी. तुम्हीच याची गोटी लपवता, तुम्हीच याचा भवरा लपवता. तुम्ही 12 घरच्या 12 आळ घेता, शारंग धरा. तुम्ही माझ्या बाळावरती आळ घेता. ऐका सगळ्यांनी घराने येऊन सांगितले. यशोदा मैयाला काही घराने पटले नाहीत. ज्या दिवशी भगवंताने घरामध्ये चोरी केली त्या दिवशी यशोदा मैयाने सांगितलं, कृष्णा खरंच खोडकर आहे. आता तू गावात राहायचं नाही.
उद्या जाई राना सवे घेऊन गोदला. आता तू रानात जायचं. पहिलं रानात जायचं म्हणजे शाळेत जायचं. पहिली शाळा म्हणजे गाई चारण्याची शाळा. खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी, चारी तसे धेनू यमुना काठी. भगवान रानामध्ये गेले, गायी सोडल्या, सगळे खेळ खेळायला लागले. एकापेक्षा एक खेळ खेळले. आबा दुबक ठिबक चौबक. आता हे लय मोठं खेळायचं होतं, पण वेळेच्या अभावी सगळं कट वेळ जास्त झाला ऐका, म्हणून सगळे खेळ खेळले आणि खेळून खेळून भुका लागल्या. जसं बसून बसून कवर लोक बसणार आहेत, बसून बसून खांदे भार पोटी भूक, काय कीर्तनाचे सुख, काय खेळायाचे सुख. आता काय मजा राहिली नाही आणि आता काय त्याच्यात आनंद नाही. आता एक काम करा, आता एक काम करा. देवाने सांगितलं, खडके सोडे येल्या मोठा, आधीचा दही काला गोमटा, माझी आहे तैशी पाय, नाही तरी देवादिकाला तोच काला आपल्याला ओंकारनाथ देवांच्या प्रांगणामध्ये करायचा आहे. अरे देवाला सुद्धा दुर्मिळ आहे, तो काला आपल्याला भेटतोय. म्हणून आपण भाग्यवान माणसं आहेत की जे देवाला भेटत नाही ते आपल्याला भेटते. म्हणून ऐका, देवापेक्षा आपण भाग्यवान आहेत. देवाला भेटलं नाही, जर भेटला असतं तर स्वर्गीची अमर मृत्यू लोकी व्हावा जन्म असं म्हटले नसते. आपण भाग्यवान आहे. जो काला तिथं केला तोच काला आपल्याला आज या ठिकाणी करायचा आहे. जास्त वेळ न घेता माझी सेवा संपलेली आहे. बोलता बोलता एखादा चुकीचा शब्द तुमच्या कानाने जर ऐकला असेल तर ते तुमच्याच बुद्धीचे दोष आहेत, माझं काही नाही. मी खरं सांगितलंय सगळं. तुम्हाला चुकीचं वाटलं त्याला मी काहीच करू शकत नाही. ते झालेली सेवा ओंकारनाथ देवांच्या चरणी समर्पित करतो. आमच्या परंपरेनुसार जसं काही पुढचं नियोजन असेल त्या पद्धतीने करा. ज्ञानेश्वरा ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर